शादी के मंडप में दूल्हा रोमांटिक अंदाज में दुल्हन से बोला, मैं आई किस यू डार्लिंग। तो दुल्हन शर्माते हुए बोली, हमने तो कभी गैरों को भी मना नहीं किया, आप तो फिर भी अपने हो। मोठा भाऊ, तुला कचऱ्याच्या डब्यातून उचलून आणलंय मी, बरोबर आहे. स्वतःचा मुलगा असा नालायक निघाला तर काय करतील बिचारे. गण्या, तुला चिंचा खायला आवडतात म्हणून मी झाडावर चढलो. पिंकी, तू चढला म्हणून तर चिंचा खाऊ वाटल्या ना. मुलगी, आई, ॲडमिशन फॉर्मवर आयडेंटिफिकेशन मार्क काय लिहू. आई, उजव्या हातात मोबाईल असं लिही. गण्या बसस्टॉपवर उभा होता. एक मोटरसायकल स्वार त्याच्यापाशी आला आणि त्याने विचारले, लिफ्ट हवी आहे का. गण्या, नो थँक्स, माझे घर तळमजल्यावरच आहे. एक ज्योतिषी इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याचा हात पाहत होता. ज्योतिषी, बेटा, तू खूप खूप शिकणार आहेस. विद्यार्थी, ते माहीत आहे हो, गेल्या 10 वर्षापासून मी शिकतोच आहे. मला सांगा, मी पास कधी होणार. हे साले नातेवाईक वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला कधी फोन करत नाहीत, पण रिझल्टच्या दिवशी बरोबर किती मार्क्स पडले विचारायला फोन करणार, आणि मार्क्स कमी पडले तर 1.5 तास फोनवर लेक्चर देणार. ना तलवारीची धार ना गोळ्यांची बरसात आम्हाला घाबरवू शकते. परीक्षेचा निकाल लागल्यावर सर्वात जास्त घाबरायला होतं ते म्हणजे बाबांच्या माराने. बाबा, इतके कमी गुण 2 कानाखाली मारायला हव्यात. गण्या, हो बाबा, लवकर चला, मी तर त्या शिक्षकांचे घरही पाहून ठेवले आहे. मुलगी, मला एका मुलाने गालावर किस केलं. आई, मग त्याला कानाखाली मारलीस की नाही. मुलगी, नाही आई, मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला. आई बेशुद्ध.